त्यांचे नाव गंगाधर पंत असे होते. ते जेव्हा तुरुंगवासात होते तेव्हा त्यांनी एक महान ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचे नाव म्हणजे गीता रहस्य होय. या ग्रंथात माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय भारत. ब्रिटिशांचा माल उधळला स्वातंत्र्याचा गुलाल. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे हे थोर देशभक्त म्हणजेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याविषयी आज मी बोलणार आहे. यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांनी मराठा आणि केसरी ही वृत्तपत्रे सुरू केली. त्यांनी गणेश उत्सव आणि शिवजयंती हे सार्वजनिक उत्सव सुरू करून जनजागृती केली. ते रईमधील एक प्रमुख नेते होते. ते मंडालच्या तुरुंगात असताना त्यांनी गीता रहस्य हा महान ग्रंथ लिहिला. या कामांमुळे त्यांना लोकमान्य ही पदवी बहाल करण्यात आली. जहाल विचारसरणी होती, लेखणी त्यांची तलवार होती. प्रकल्प त्यांच्या विचाराने ब्रिटिश सत्ता हादरली होती. 1 ऑगस्ट 1920 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अशा या महान पुरुषाला माझा शतशः नमन. जाता जाता एवढेच बोलेल, टिळक म्हणजे ज्वलन चेतना, टिळक म्हणजे सिंह गर्जना. टिळक म्हणजे ज्वलन चेतना, टिळक म्हणजे सिंह गर्जना. टिळक म्हणजे केसरी बाणा, टिळक म्हणजे लढण्याची प्रेरणा, टिळक म्हणजे लढण्याची प्रेरणा. जय हिंद, जय महाराष्ट्र. काहीच पण सिंहाचे लागते, सिंह गर्जना कराल पण काहीच पण सिंहाचे लागते. म्हणूनच टिळकांच्या चरणावर मान माझी सदैव होते, मान माझी सदैव होते. अशी सिंह गर्जना करणारे नेतृत्वाने जहाल आणि क्रांतीची मशाल असणारे लोकमान्य टिळक त्यांच्या प्रतिमेस वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. मित्रांनो, बाळ गंगाधर टिळक म्हणजेच लोकमान्य टिळक. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. लोकमान्य टिळक भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख नेते होते. लोकांमध्ये स्वातंत्र्याविषयी जागृती व्हावी म्हणून त्यांनी केसरी व मराठा ही दोन वृत्तपत्रे सुरू केली. इंग्रजांनी टिळकांच्या या कार्याला घाबरून इंग्रजांनी त्यांना अटक करून त्यांच्यावर खटला चालवला. तेव्हा न्यायालयात लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तुम्ही मिळवणारच अशी सिंहगर्जना केली. इंग्रजांनी त्यांना 6 वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावून त्यांची रवानगी ब्रह्मदेशातील मंडाले तुरुंगात केली. तेथे त्यांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांमध्ये राष्ट्रत्वाची भावना जागृत व्हावी म्हणून त्यांनी सार्वजनिक गणेश उत्सव व शिवजयंती हे 2 उत्सव सुरू केले. लोकांनी त्यांना प्रेमाने लोकमान्य अशी उपाधी दिली. अशा या भारतमातेच्या अनमोल रत्नाचे निधन 1 ऑगस्ट 1920 रोजी झाले. शेवटी मी एवढंच बोले, लोकमान्य टिळक नेतृत्वाने जहाल होते. समृद्ध लेखणीची जळती मशाल होते. परकीय बंदिवासाने शापित देश होता. पण आग केसरीचा एक लेख होता. केली सिंहगर्जना स्वराज्याची. अशा या लोकमान्य टिळकांना वंदन कोटी. आता मी तुम्हाला त्यांच्या जीवनातील एक छोटीशी कथा सांगणार आहे. ती तुम्ही ऐकावी अशी माझी नम्र विनंती. लोकमान्य टिळकांना 3दा तुरुंगवास घडला. एकदा म्हणजे 101 दिवस, दोनदा म्हणजे 2.5 दिवस आणि 3दा म्हणजे 6 वर्षाचा. तिसऱ्यांदा 6 वर्षाचा. त्याच्यामध्ये तिसरा मी एक तुम्हाला त्याच्यामध्ये छोटीशी कथा सांगते. एकदा प्लेगची साथ आलेली. तेव्हा लोक उंदरासारखी मरत होती. तेव्हा लोकमान्य टिळकांनी त्यांच्या मराठा वृत्तपत्रात दिले की सरकारचे डोके ठिकाणावर आहे की नाही अशी काही खणखणीत ओळी लिहिल्या. इंग्रजांना वाटले की हेच ते लोकांना जागृत करणार स्वातंत्र्यासाठी. म्हणून इंग्रजांनी त्यांना मंडाले तुरुंगात पाठवलं. तेथे एक सुमेना नावाचा एक पहारेकरी राहायचा. त्याला समजलं ह्याच्या एका कुठल्या तुरुंगात लोकमान्य महाराज राहतात. त्याने एका तुरुंगात हळूच डोकावून बघितले.
पाहतो तर काय, अरे हेच लोकमान्य महाराज. तेव्हा त्याला वाटले ह्यांचे ह्या तुरुंगातल्या जेवणाने त्यांचं पोट भरत नाही, म्हणून काहीतरी करावं. हे सगळं घरी जाऊन त्याच्या बायकोला सांगतो. बायको बोलते, मी काहीतरी करते. दुसऱ्या दिवशी सुमेना आपल्या कामाला जायला तयार झालेला. अंगावर खाकी, हातात दंडुका, आणि तो बोलला मी जातो. तेव्हा बायकोने त्यांच्या हातात एक पुडी ठेवली. त्या पुडीत होती मुठभर शेंगदाणे आणि एक गुळाचा खडा. मग ते त्याने खिशात घातली आणि तो गेला. तुरुंगात पोचला, आपली हजेरी लावली, सही केली आणि आपल्या कामाला लागला. आपलं काम करता करता रस्ता मोकळा आहे आणि हळूच त्या तुरुंगात ती पुडी टाकली. लोकमान्य टिळकांना वाटले, भारतात जे चालू आहे ते मला समजत नाही. ह्याच्यात काही वृत्तपत्रांची कात्रणं करून टाकली असतील. म्हणून लोकमान्य टिळक बघायला गेले. पाहतात तर काय, शेंगदाणे आणि गुळाचा खडा. अरे हे काय, माझं पोट भरत म्हणून कोणीतरी हे आणलंय, कोण असेल? त्यांना समजलं तेव्हा सुमेना. असंच काही दिवस चालू राहिलं. लोकमान्य टिळकांना वाटलं असं जर चालू राहिलं, कोणीतरी पाहिलं तर कोणाला तरी वाटेल मी तो माझी मदत करतो, मग त्याची नोकरी जाऊ शकते. म्हणून त्या लोकमान्य टिळकांनी सांगितले, इकडे ये. तेव्हा लोकमान्य टिळक म्हणाले, तू असं मला कायम देत राहू, कोणी पाहिलं तर तुझी नोकरी जाईल, तुझी लहान मुलं बाळं उपाशी राहतील, आणि मला उष्णताही सहन होत नाही, असं बोललं. नंतर ही सगळी हकीकत घरी जाऊन तो सांगतो आपल्या बायकोला. मग बायको बोलते, हा चालेल, मी उद्या अजून काहीतरी करून देईन. मग नंतर पुन्हा उद्या सकाळी त्याच्या हातात एक पुडी ठेवते. त्या पुडीत असतं खडीसाखर आणि बदाम. ती पुडी घेतो आणि तो आपल्या कामाला जातो. तसंच हजेरी लावतो, सही करतो आणि आपल्या कामाला जातो. रस्ता मोकळा दिसला, त्याने ती पुडी पुन्हा आत टाकली. लोकमान्य टिळक म्हणाले, अरे याला काल सांगितलं ना, असं करत जाऊन तुझी नोकरी जाईल, तुझी लहान मुलं बाळ उपाशी राहतील. पण तरी मग पुन्हा बघतात तर अरे खडीसाखर आणि बदाम तरी गरीबाचं अन्न ना. मग लोकमान्य टिळकांच्या ठिकाणी सुटका होते. लोकमान्य टिळक मग नंतर सुमेनाची पण त्याची नोकरी नंतर तो नोकरी ते निवृत्त होतो. नंतर तो पुन्हा भारतात येतो सुमेन. नंतर एकदा लोकमान्य टिळकांनी त्याच्या घराचा पत्ता शोधून काढला व त्याला निरोप पाठवला की सुमेना त्यांच्या घरी लोकमान्य टिळकांच्या घरी येतो. त्याला लोकमान्य टिळक काही खाऊ घालतात. नंतर पाठवणीच्या वेळी त्याला कपडे, त्याच्या कुटुंबासाठी कपडे देतात लोकमान्य टिळक, आणि प्रवासासाठी काही पैसे देतात. लोक येतात आणि जातात, पण त्यांची कृतज्ञता कधी विसरत नाही. धन्य ते लोकमान्य टिळक, धन्य ते सुमेना. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. तसेच गणेशोत्सव, शिवजयंती हे त्यांनी सार्वजनिक स्वरूपात साजरे करण्याची परंपरा सुरू करून लोकांना एकत्र आणण्याचे मोठे कार्य केले. जागा झाला देश सारा. लोकमान्य टिळकांच्या विचारांनी उजळला भारत सारा, उजळला भारत सारा. सन्मान्य व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणी, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव वैदेही आहे. आज मी आपल्यासमोर भारतीय होती. त्यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून नवीन शाळा सुरू केल्या. केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे सुरू करून लोकांमध्ये देशप्रेम आणि स्वातंत्र्याची जागृती केली. गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू करून समाजात एकता व राष्ट्रप्रेमाची भावना वाढवली. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी जबरदस्त घोषणा देऊन लोकांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटवली. अशा या महान देशभक्तास माझे कोटी कोटी प्रणाम. त्या काळीच पण सिंहाचे लागते, सिंह गर्जना करायला काळीच पण सिंहाचे लागते, म्हणून तर टिळकांच्या चरणी
मान माझी सदैव झुकते, मान माझी सदैव झुकते. लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेस वंदन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. बाळ गंगाधर टिळक म्हणजे लोकमान्यतेला चालवला. तेव्हा न्यायालयात असताना टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना केली. उत्सव व शिवपदी दिली. मातीच्या अनमोल रत्नाचे 1 ऑगस्ट 1920 साली निधन झाले. जय हिंद, जय भारत. गर्जना गरजली, क्रांतीची मशाल पेटली, सिंहाची सिंहगर्जना गरजली. स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली. स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि ते जमलेनी आजही त्यांचे नुसते नाव घेतले तरी ऊर अभिमानाने भरून येतो असे व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य टिळक. प्रथमतः मी त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावात 23 जुलै 1856 रोजी एका तेजस्वी सूर्याचा जन्म झाला आणि या तेजस्वी सूर्याच्या प्रखर तेजाने अन्यायाचा काळोख चिरला. हा तेजस्वी सूर्य म्हणजे बाळ गंगाधर टिळक. टिळक लहानपणापासून अतिशय हुशार व तल्लख बुद्धीचे होते. गणित आणि संस्कृत हे त्यांच्या आवडीचे विषय होते. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीप्रमाणेच लहानपणापासूनच या तेजस्वी सूर्याचे तेज चमकू लागले आणि या तेजात सर्वांचेच डोळे टिपून जाऊ लागले. गणितामध्ये तर टिळकांचा कोणी हात धरू शकत नव्हते. टिळकांच्या लहानपणीची गोष्ट. एकदा गुरुजी वर्गात गणित शिकवत होते. सर्व मुलांनी दिलेली उदाहरणे वहीमध्ये लिहिली आणि सोडवायला सुरुवात केली. टिळकांनी मात्र एकही उदाहरण वहीमध्ये लिहिले नव्हते. गुरुजींनी टिळकांना विचारले तेव्हा वहीमध्ये न लिहिता टिळकांनी सर्व उदाहरणे उत्तरासहित व योग्य क्रमाने अचूक सांगितली. टिळकांची ही कुशाग्र बुद्धी व स्मरणशक्ती पाहून गुरुजींना सुद्धा खूप आश्चर्य वाटले. टिळकांना बालपणापासूनच अन्यायाविरुद्ध चीड होती. त्यांनी लोकजागृतीसाठी मराठा व केसरी ही वृत्तपत्रे सुरू केली. त्याचबरोबर सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरू केले. लोकांनी एकत्र यावे आणि त्यांच्या मनात राष्ट्रत्वाची भावना निर्माण व्हावी हा त्यामागील उद्देश होता. जहाल विचारसरणी होती, लेखणी तलवार होती. प्रखर त्यांच्या विचारांनी ब्रिटिश सत्ता हादरली होती. आपले विचार स्पष्टपणे मांडण्याची ताकद टिळकांमध्ये होती. ते आपल्या लेखणीतून ब्रिटिश सरकारवर टीका करत. 1896 मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता. टिळकांनी शेतकऱ्यांना संघटित होण्याचे आवाहन केले आणि त्यांच्या हक्काबद्दल जागरूक केले आणि केसरी वृत्तपत्राद्वारे त्यांनी सरकारला आपल्या हक्काची जाणीव करून दिली. या प्लेगच्या साथीच्या काळात टिळकांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. टिळक जहालवादी होते. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी रक्त सांडावेच लागेल, नाहीतर मिळालेल्या स्वातंत्र्याची जाणीव राहणार नाही असे ते म्हणत. कितीही संकटे आली, आभाळ जरी कोसळले तरी त्यावर पाय ठेवून उभा राहील मी असे ते म्हणत. आणि अशाच आत्मविश्वासाने त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व केले. अशा या थोर नेत्याचे 1 ऑगस्ट 1920 रोजी निधन झाले आणि त्यांचे नाव, त्यांचे विचार प्रत्येक भारतीयांच्या मनात कोरले आहेत. अशा या महान नेत्याला कोटी कोटी प्रणाम करून शेवटी एवढेच म्हणेन, पदोपदी पसरून निखारे आपल्यासाठी होऊनी बेभान धावले भारत मातेसाठी. कधी न थांबले विश्रांती स्तव, पाहिले न मागे. संघर्षातून मिळले त्यांनी स्वातंत्र्याचे धागे. संघर्षातून मिळले त्यांनी स्वातंत्र्याचे धागे. जय हिंद, जय भारत. करायला काहीच पण सिंहाचेच लागते, म्हणून तर टिळकाच्या चरणावर माझी मन सदैव झुकते, माझी मन सदैव झुकते. सिंहांची सिंहगर्जना झाली. स्वातंत्र्याची नवी प्रेरणा झाली. स्वातंत्र्याची नवीन प्रेरणा झाली आणि क्रांतीची मशाल पेटली. सिंहाची सिंहगर्जना झाली. स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली. स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली. सर्वांना माझा लेखणी तलवार होती. प्रखर त्याच्या विचारांनी ब्रिटिश सत्ता हादरली होती. एवढे बोलून माझ्या भाषण. काहीच पण सिंहाचेच लागते. सिंहगर्जना करायला काहीच पण सिंहाचेच लागते, म्हणून तर टिळकांच्या चरणावर मान माझी सदैव झुकते, मान माझी सदैव झुकते. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपस्थित सर्व शिक्षक बाई असे होते. लहानपणापासूनच लोकमान्य टिळक अत्यंत बुद्धिमान, जिज्ञासू आणि संस्कृत व गणित विषयात अत्यंत प्रावीण्य मिळवणारे विद्यार्थी होते.
जनजागृती करण्यासाठी त्यांनी केसरी आणि मराठा ही 2 वृत्तपत्रे सुरू केली. या वृत्तपत्रांच्या माध्यमातून त्यांनी ब्रिटिश सरकारवर टीका करणे सुरू केले. त्यांच्या या कार्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांना 6 वर्ष कारागृहाची शिक्षा ठोठावली. पण त्यातून थांबतील ते टिळकच कसले. त्यांनी मंडालेच्या तुरुंगात असताना गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. त्यांचे 1877 साली पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून त्यांनी गणित विषयाची पदवी प्राप्त केली. 1879 मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठातून LLB ची पदवी घेतली. लोकांमध्ये एकतेची भावना निर्माण होण्यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेश उत्सव आणि शिवजयंती हे 2 उत्सव सुरू केले. अशा या महान क्रांतिकारकाचे 1 ऑगस्ट 1920 रोजी निधन झाले. शेवटी मी इतकेच बोलेन की हरणाची गती आणि सिंहाची छाती, हरणाची गती आणि सिंहाची छाती, क्षणात 2 तुकडे करणारा एक घाव आहे, क्षणात 2 तुकडे करणारा एक घाव आहे. ज्यांचे नाव घेता इंग्रजांना घाम फुटत असे ते लोकमान्य टिळक हे नाव आहे, ते लोकमान्य टिळक हे नाव आहे. जय हिंद. सिंहाची सिंहगर्जना गरजली, सिंहाची सिंहगर्जना गरजली. स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली, स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली. भारताचा इतिहास ज्या नावाशिवायही अपूर्ण आहे असा आजही त्यांचे नुसते नाव घेतले तरी ऊर अभिमानाने भरून येतो. असे व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली गावात 23 जुलै इसवी सन 1856 लोकमान्य टिळक लहानपणापासूनच गणितामध्ये खूप हुशार होते. प्रखर त्यांच्या विचारांनी ब्रिटिश सत्ता आदरली होती. प्रखर त्यांच्या विचारांनी ब्रिटिश सत्ता आदरली होती. जय हिंद, जय महाराष्ट्र. टिळकांच्या शाळेमध्ये मधली सुट्टी झाली. त्या मधल्या सुट्टीत काही मुलांनी भुईमुगाच्या शेंगा आणल्या होत्या. अर्ध्या मुलांनी त्या वाटून खाल्ल्या आणि त्यातली एकही शेंग लोकमान्य टिळकांनी खाल्ली नव्हती. पण त्या मुलांनी शेंगा खाताना एक घाणेरडा प्रकार केला. त्यांनी त्या शेंगा खाऊन वाटेल तिथे टाकल्या, टरफले टाकली व मग जेवणाची वेळ संपल्यावरती गुरुजी वर्गात आले. गुरुजींनी हा पसारा बघून गुरुजी संतापले. गुरुजी म्हणाले, कोणी केला हा पसारा? त्यावर कोणीही काही बोलले नाही व हा कचरा साफ करा. सगळे उठून कचरा साफ करायला लागले. फक्त लोकमान्य टिळक जागेवरून हल्ले सुद्धा नव्हते. लोकमान्य टिळक आता मी का टरफले उचलू? गुरुजी लोकमान्य टिळकांकडे गेले. म्हणाले, तू का नाही उठला? सगळे मुलं उठून कचरा साफ करतायत. लोकमान्य टिळक म्हणाले, गुरुजी मी जर कचराच केला नाही तर मी का कचरा उचलू? मग आता बोलतोयस? गुरुजी म्हणाले, एकतर कचरा उचल नाहीतर मला कोणी केलं हा कचरा ते तरी सांग. लोकमान्य टिळक काहीही बोलले नाही. गुरुजी म्हणाले की एकतर कचरा उचल आवरले व ते वर्गातून बाहेर गेले. धन्यवाद.